नमस्कार. मी कॉम्रेड राजू देसले महाराष्ट्रातील तमाम आशा प्रवर्तकांना या निमित्ताने या व्हिडिओद्वारे आवाहन करतो की महानगरपालिकेच्या निवडणुका महाराष्ट्रभर सुरू आहेत आणि ह्या निवडणुकीच्या निमित्तानं मतदानाच्या दिवशी अनेक ठिकाणी स्लिपा वाटपचं काम, त्याचप्रमाणे आपल्या मतदान केंद्रावरती सकाळपासून उभं राहून आशाताईंच्या ड्युट्या लावलेल्या आहेत. गटप्रवर्तकांच्या काही ठिकाणी ड्युट्या लावण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाच्या वतीने, नगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला आहे. परंतु हे करत असताना मग गेल्या वेळेस आशाताईंना त्याचा कामाचा मोबदला मिळालेला नाही. या संदर्भात तसेच काही ठिकाणी नाशिक महानगरपालिकेने तर ज्या व्हीलचेअर असतात अपंग लोकांसाठी मतदान केंद्रावरती, ते वाहण्याचं काम आशाताईंना दिलं होतं. ही अतिशय निषेधार्थ बाब आहे. आशाताई बहुसंख्य सर्व महिला आहेत आणि सर्व महिला असताना अनेक ते संपूर्ण वजनदार व्हीलचेअर उचलणं, त्याच्यातून मतदारांना त्या ठिकाणी नेणं, हे काही जबाबदारी आशांवरती असू शकत नाही आणि अशा प्रकारे काम लादणं हे चुकीचं आहे. आशांना सन्मानाची वागणूक देणं तर दूरच, परंतु आता उरलं सुरलं त्यांना लोकांना वाहण्याचे काम देत आहेत, हे अतिशय निषेधार्थ बाब आहे. या संदर्भात निवडणूक आयोग महाराष्ट्राच्या याला लेखी पत्र दिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की हे काम आशांवरती लादू नये. स्लिप वाटपाचं काम असेल, मतदान केंद्रावर उभं राहून काम करण्याचं, दिवसभर ड्युटी करण्याचं असेल, त्याचा संपूर्ण मोबदला मिळाला पाहिजे. त्याचप्रमाणे मतदान केंद्रावरती मतदान अधिकारी ज्यांना मोबदला मिळतो यांच्या सह्या घेतल्या जातात. मात्र मागच्या वेळेस विधानसभेच्या निवडणुकीतसुद्धा काही आशाताईंच्या सह्या घेतल्या नाहीत, त्यामुळे त्यांना मोबदला मिळाला नव्हता आणि म्हणून याची संपूर्ण दखल निवडणूक अधिकारी, मनपाचे आयुक्त असतील, त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी असतील, यांनी घेतली पाहिजे आणि अशा कोणत्या प्रकारचे कामं आशांवरती लादू नयेत. व्हीलचेअर उचलण्याचं काम, मतदारांना मतदान केंद्रात नेण्याचं काम हे आशांवरती लादण्याचं काम करू नये. त्या आरोग्याच्या सामाजिक आरोग्य कार्यकर्ता आहेत, त्यांना फक्त मदतीचा हात ते देऊ शकतात. कोणाला प्रॉब्लेम आला आरोग्याचा तर त्यांना ते मदत करू शकतात. याच्या पलीकडे हे वाहनाचं काम, व्हीलचेअर अपंग मतदारांना मतदान केंद्राच्या इथं व्हीलचेअर ओढण्याचं काम आणि मतदान केंद्रामध्ये नेण्याचं काम हे त्यांच्यावर लादू नये, असं आवाहन महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गटप्रवर्तक संघटनेचा राज्याचा अध्यक्ष म्हणून या निमित्ताने निवेदन माननीय आयुक्त आरोग्य अभियान, त्याचप्रमाणे निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनाही लेखी पत्र दिलेलं आहे. तरी आपापल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण असं जिथं जिथं मतदान आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या आयुक्तांना लेखी पत्र द्यावं आणि हे काम आमच्यावर लादू नये असं आपण ठामपणे सांगितलं पाहिजे असं मला वाटतं. आणि अशा प्रकारे गैरकामं, जे काम आशांचं नाही ते कोणत्याही प्रकारचं नवीन सवयी लावू नयेत आणि आशांचा अवमान करू नये, अशा प्रकारचं आव्हान मी ह्या व्हिडिओद्वारे करत आहे. आपण नक्कीच आपलं निवेदन आपापल्या जिल्ह्यामध्ये द्याल, आपापल्या जिथं जिथं मतदान आहे त्या मतदान अधिकाऱ्यांना, निवडणूक अधिकाऱ्यांना द्याल, असं आव्हान मी या व्हिडिओद्वारे सर्व महाराष्ट्रातील तमाम आशाताईंना करत आहे.